सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर आपण पहिल्यांदाच शिवसेना एक वादळ या माध्यमाला यूट्यूबवर पाहत असाल, पहिल्यांदाच हा दाढीवाला चेहरा तुमच्या नजरेस पडत असेल, तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना कळकळीची विनंती, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ या माध्यमाला सबस्क्राइब करून पुढे व्हा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या एकमेव यूट्यूब प्रबोधन माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातली याचिका माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आता केव्हा सुनावणीला येणार आहे? अनेक जणांचे हे मेसेजेस येत आहेत. शिवसेनेच्या त्या 16 गद्दारांची अपात्रता नेमकी आता कोणत्या तारखेला सुनावणीला येणार आहे, या सर्व संदर्भात आपण पुढची 5 ते 7 मिनिटे बोलणार आहोत. शिवसेनेची मागची याचिका, त्यावेळेस तुम्हाला तारीख आठवत असेल, दिवस खास होता 1 एप्रिल 2026 आणि 1 एप्रिलला ती तारीख पुढची देण्यात आली होती. त्या अगोदरही जवळपास गेल्या 2-2.5 वर्षांचा सिलसिला आम्ही सर्वच पाहतोय. जस्टिस डी.वाय. चंद्रचूड यांच्यानंतर विशेष अशी उल्लेखनीय सुनावणी कधी झालीच नाही. खरं तर डी.वाय. चंद्रचूड यांनी जी काही सुनावणी केली तीच आजपर्यंतची सर्वात मोठी सुनावणी. जवळपास 145 पानांच्या त्या निकालामध्ये आपण सर्वांनी पाहिलं कशा प्रकारे राज्यपालासकट, विधानसभेच्या अध्यक्षासकट आणि त्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सकट सर्वांना झापलं गेलं, पण त्याचा मतितार्थ काही निघाला नाही, त्याचं पुढे काही झालं नाही. कारण शेवटी चोराच्या हातात किल्ल्या दिल्या गेल्या. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे शेवटी नाव, चिन्ह आणि पक्ष कुणाचा हे ठरवण्याचे अधिकार दिले. 16 गद्दारांची अपात्रता करायची आहे की नाही हा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांकडे दिला गेला आणि राज्यपालांचं काय ते सोडूनच द्या. आपणा सर्वांच्या समोर हा सारा घटनाक्रम अगदी चटचट जातो. आता महत्वाचं हे आहे, त्यानंतर म्हणजे डी.वाय. चंद्रचूड यांनी सांगितल्याप्रमाणे जर यांनी दिलेल्या निकालानंतर त्यात जर तुम्ही त्या निकालाचा त्याच्यावर जर तुम्हाला अपील करायचं असेल तर मात्र तुम्ही सुप्रीम कोर्टात येऊ शकता, पण सर्वात प्रथम तुम्हाला तिथेच जावं लागेल. त्यामुळे तो घटनाक्रम आपण त्याप्रमाणे घेतला. आता मात्र त्याच्या विरोधात म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या शिवसेना कुणाची, नाव चिन्ह कुणाचं या निकालाविरोधात आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिलेला आहे तो कसा कॉन्ट्राडिक्शनरी आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाने ज्या ट्रिपल टेस्ट ठरवून दिल्या होत्या त्याप्रमाणे विधानसभेच्या अध्यक्षांनी तो निकाल लावला नाही आणि त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने याचा न्यायनिवाडा करावा हे शिवसेनेचे वकील अगदी तिथे ठामपणे सांगतायत. त्यासाठी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये ही केस सुनावणीला यायला हवी आणि येत्या 24 एप्रिलला म्हणजे आज 14 एप्रिल, बरोबर 10 दिवसांनंतर माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेची याचिका सुनावणीसाठी आहे. आज या विषयावर व्हिडिओ करण्याचं विशेष कारण तुम्हाला सांगतो, कारण आज 14 एप्रिल आहे. महामानव, भारतरत्न म्हणजे जेवढ्या उपाध्या द्याव्यात तेवढ्या कमी आहेत. घटनेचे शिल्पकार, ज्यांनी घटना ही या देशाला दिली, त्या महामानवाची आज जयंती. खरं तर या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वीच मी या विषयावर येणार होतो, पण ज्या ठिकाणी मला ते योग्य वाटलं त्या ठिकाणी मला महामानवांचं नाव घ्यायचं होतं. म्हणजे जिथे घटनेचा उल्लेख येईल तिथे महामानवांचं नाव घ्यायचं होतं, म्हणून मी इथपर्यंत थांबलो. आज डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आहे आणि आज याच व्हिडिओच्या मार्फत मला सांगावंसं वाटतं कशा प्रकारे बाबासाहेबांनी त्यावेळेस विचार करून संविधानाला जन्म घातला. हे संविधानातली एक कलम, एक घटना संविधानातल्या अशा प्रकारे विचार करून लिहिल्या गेल्या. आपण आज कशा प्रकारे त्याच्याही 3पट विचार करून कशा प्रकारे त्याला एक फाटा फोडला जातो आपण सर्वजण पाहताय. कशा प्रकारे बघा, आता 24 एप्रिलला आपली ज्यावेळेस सुनावणीला केस येईल त्यावेळेस मागच्याच वेळेस एक झलक आली होती. झलक कशी? ज्यावेळेस यांचे वकील कपिल सिब्बलांना क्रॉस करायला उठले, त्यांनी एक वाक्य वापरलं. म्हणजे कपिल सिब्बलांचं एकच म्हणणं होतं, घटनेप्रमाणे, बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे, परिशिष्ट 10 प्रमाणे पक्षांतरबंदी कायदा हा, एवढं सांगतो बरं. पक्षांतरबंदी कायद्यांमध्ये अनेक अमेंडमेंट झालेले आहेत,
मूळ पक्षांतर बंदी कायदा हा तितका प्रभावशाली नव्हता, कारण त्यावेळेस खरंच कधी वाटलं होतं एकतरी आमदार एकतरी खासदार अशा प्रकारे पक्ष बदलेल. त्यामुळे एखादा आमदार जरी असेल एखादा खासदार जरी असेल त्यावेळेस त्याला पक्ष बदलण्यासाठी विशिष्ट अशा क्रमांकाची काही गरज नव्हती. पण आता ज्यावेळेस राजीव गांधींच्या काळात, खरं तर ह्याच्यात महत्वाची अमेंडमेंट ही राजीव गांधींच्या काळात झाली आणि 2/3चा आकडा करण्यात आला. कारण कोणीही उठतंय कशाही प्रकारे पक्षांतर करतंय. बघायला गेले तर काँग्रेसच्या सत्तेच्या काळातच काँग्रेसने 2/3चा आकडा करावा हे थोडं मला नवल वाटतं. कारण आपल्या स्वतःच्या सत्तेच्या काळात इतरांच्या पक्षातून जर काही लोक आपल्याकडे येत असतील तर त्यांनी 2/3ने यावं. विचार करा, तरच तुम्ही येऊ शकता, नाहीतर तुम्ही येऊ शकत नाहीत. हा उलटा कायदा स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्याचा कोण करेल, हा साधा प्रश्न आहे. पण ठीक आहे, आता कळतात, काही गोष्टी कळतात. पण पहा, आज ज्यावेळेस शिवसेना पक्षामध्ये फूट घडली, म्हणजे जो 2/3चा आकडा होता हा 40चा आकडा ज्यांनी नंतर जो पार केला तो आकडा काही एका झटक्यात पार झाला नव्हता. हेच कपिल सिब्बल तिथे प्रूव्ह करतायत की एकानंतर एक पण एकत्र 40 गेले नव्हते. 16 गद्दार सगळ्यात पहिले गेले होते. त्यांच्याविषयी आमची अपात्रता याचिका आहे आणि त्या 16 जणांना त्यांची अपात्रता व्हावी ही या कायद्याप्रमाणे आहे. बाबासाहेबांच्या कायद्याला कशा प्रकारे त्यांचा वकील फाटा मारतोय बघायचंय. आम्ही कुठेही पळून गेलो नाही, आम्ही पक्षातच आहोत. पक्षांतर्गत एक नेतृत्व बदल झालेला आहे आणि नेतृत्व बदल होऊन नवं नेतृत्व उदयास आलेलं आहे. किती छाती ठोकपणे सांगतो यांचा हा वकील. त्या काळातल्या बातम्या जरी काढून पाहिल्या ना, त्या काळातल्या बातम्या कळेल. कुणी पक्षाचे व्हीप धुडकावले, पक्षाने आदेश दिल्यानंतर हे महाराष्ट्रात आले नाहीत, त्यानंतर आले ते थेट पक्षाच्या विरोधात मतदान सुद्धा केलेलं आहे. या गोष्टी लक्षात घ्या. नवं सरकार स्थापन करताना पक्षाने बजावलेले व्हीप यांनी पाळलेले नाहीत. सुनील प्रभूंचा व्हीप हा मुख्य व्हीप होता, त्यावेळेस तुम्ही सर्वांनी पाहिलात. अगदी कोर्टामध्ये सुद्धा भरत गोगावलेला सुद्धा झापण्यात आलेले आहे, भरत गोगावलेंना सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. अनेक गोष्टी आहेत, पण ह्या प्रूव्ह होणार नाहीत. म्हणजे जोपर्यंत ही केस माननीय सुप्रीम कोर्टात येत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. सगळ्यात प्रथम यांच्या वकिलाने कशा प्रकारे आम्ही पक्षांतर्गत नेतृत्व बदल केला होता हे सांगण्याचा, म्हणजे भविष्यात पक्षांतरबंदी कायदा कसा आपल्यावर उलटतोय आणि त्याच्यातून वाचण्यासाठी हे पक्षांतर्गत फक्त नेतृत्व बदल आहे. ही एक फार मोठी, मला एक भीतीदायक हे वातावरण वाटतंय. आपण ज्या बाबतीत या केसचा विचार करतोय त्याच्या विरुद्ध जाऊन हे पक्षांतरबंदी कायद्याला बगल मारून आम्ही कशा प्रकारे पक्षातच आहोत आणि आम्ही नेतृत्व बदल केलेला आहे हे सांगताना जर हे यशस्वी ठरले तर मात्र काहीच खरं नाही. जर एकदा हा व्हिडिओ पहा. Our case is, brothers, that split cannot be recognized under the 10th schedule because under the 10th schedule there is no split now. Brothers, it is only a question of merger. So brothers, that merger must take place on the day when they went to Gujarat, because that's the relevant date for the purposes of the 10th schedule. It is their own case that there was no merger. Right, brothers? Then they filed, brothers, before the Election Commission a petition saying that they are the political party. Right, brothers? That matter is still pending. Ultimately, the commission decided, brothers, against us as an interim matter. Your lordship said that in the judgment of this court, your lordships came to the conclusion that the election commission cannot decide on the disqualification only based on legislative majority. And the election commission decided based on legislative majority. So that is directly contrary to your lordship's order. That constitution bench order. So therefore that order has to go. And your lordships will have to decide whether there is a split in terms of the 10th schedule, which is not recognized. There is indeed no merger, and therefore they are not entitled to be members of the Legislative Assembly at all. Fortunately or unfortunately, that matter has never been decided. So they are continuing in government, which is why we've been saying, please hear the matter and decide this matter. Because it's our case that in this matter, there is no split. It's an intra-party issue in which a new leadership emerged. That's our case. या व्हिडिओ नंतर
मला आता तुम्हाला एका विशेष विषयावर घेऊन यायचंय आणि एक विशेष गोष्ट सुद्धा दाखवायची आहे. आपल्याकडनं सुद्धा या गोष्टी घडल्या गेल्या पाहिजेत. ज्यावेळेस शिवसेनेची केस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आता येईल, कारण तारखांवर तारखा आपण उदंड पाहिल्या, पण आता आपल्याला ह्या गोष्टीला मनावर घ्यावं लागेल. जर आपण ह्या गोष्टी मनावर घेतल्या तर मात्र न्याय व्यवस्थेला सुद्धा या गोष्टी मनावर घ्याव्याच लागतील. त्या कशा? त्या अशा. ऐका, काल ज्या वेळेस स्वतःच्या याचिकेसंदर्भात माननीय सुप्रीम, मला वाटतं हायकोर्टामध्ये, माफ करा, दिल्ली हायकोर्टामध्ये अरविंद केजरीवाल हे स्वतः उभे राहिले आणि त्यांनी प्रश्न करताना, बघा, या माणसाच्या धाडसाला एक सलाम करावाच लागेल आणि एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच करावा लागेल. सुवर्णकांता या दिल्ली हायकोर्टाच्या जज यांच्या समोर अरविंद केजरीवाल उभे आहेत, स्वतःच्या याचिकेवर स्वतः बोलत आहेत. मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल, त्याची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. अरविंद केजरीवालांना कशा प्रकारे बेल झालेली आहे ते बाहेर आहे, तुम्ही सर्वांनी पाहिला. कशा प्रकारे निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना अटक करण्यात आली, ऐन निवडणुकीच्या काळामध्ये आत ठेवलं आणि नंतर निर्दोष मुक्तता वगैरे. आता विचार करा, ऐन निवडणुकीच्या काळामध्ये त्यांच्यावर आरोप करून त्यांच्या पक्षाचं मतदान कमी करून 5 वर्षांचा काळ काढून घेतला, त्यानंतर त्यांना बाहेर काढलं. प्रूफ काहीच होत नाही. या सगळ्यांच्या विरोधात ज्यावेळेस हा माणूस आवाज उचलण्यासाठी उभा राहतो, तो काय म्हणतो माहितीये? सगळ्यात पहिला प्रश्न करतो तो न्यायाधीशांनाच. जस्टिस सुवर्णकांता, हायकोर्टाच्या जस्टिस, त्यांनाच ते प्रश्न करतात. म्हणतात, तुम्ही स्वतः RSSच्या संबंधातली ती अधिवक्ता परिषद जी RSSच्या अंतर्गत मध्ये येते, त्या अधिवक्ता परिषदेला तुम्ही स्वतः 4 वेळा आजपर्यंत उपस्थित राहिला. त्यांनी वर्ष सुद्धा सांगितले, मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल. 4 वेळा तुम्ही उपस्थित राहिलात त्या अधिवक्ता परिषदेला. म्हणजे जी आयडिओलॉजी, जी विचारधारा, जिचा आम्ही कडाडून विरोध करतो, जिच्या विरोधातच आम्ही आहोत, आणि आमच्या केसेस या पॉलिटिकल आहेत, राजकीय आहेत. आमच्या विरुद्धच्या केसेस या राजकीय आहेत. मग या राजकीय केसेसला जर तुमच्यासारखे जज तिथे बसले, ज्या विचारधारेला आम्ही विरोध करतो, तर आम्हाला नैसर्गिक न्याय कसा मिळेल हा आमचा प्रश्न आहे. त्यामुळे तुमच्या हातातून ही माझी केस बाहेर व्हावी आणि दुसऱ्या जजेसच्या हातामध्ये ही केस व्हावी, कारण तुम्ही याच्यामध्ये पारदर्शीपणा ठेवणार नाही, तुम्ही निष्पक्ष न्याय देणार नाही, हे मला माहीत आहे. हे स्पष्टपणे तोंडावर सुनावणारा हा पहिलाच माणूस मी पाहिला. IAS आहेत, ते दिल्लीचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, आंदोलनांची पार्श्वभूमी आहे, स्पष्ट वक्ते आहेत. आणि अरविंद केजरीवाल यांनी काल खरंच आम आदमी या आपल्या पक्षाचं नाव सार्थक केलेलं आहे. मला त्यांचा अभिमान वाटला. कालच्या त्यांच्या ह्या विधानासाठी मला त्यांचा अभिमान वाटला. आम आदमी पक्षाच्या ह्या अरविंद केजरीवालांनी कशा प्रकारे ह्या न्यायमूर्तींना सुनावलं हे तुम्हाला पाहायलाच हवं. परिषद है उनकी. इट इज एन आइडियोलॉजिकल बॉडी ऑफ बीजेपी एंड RSS. उनका संगठन है. उनकी बॉडी में योर ऑनर 4 बार अटेंड करके आई थी. 26 दिसंबर को, 22 को, 17 मार्च 2023 को, 30 अगस्त 2024 को और 8 अगस्त 2025 को. योर ऑनर हैज बीन अटेंडिंग द प्रोग्राम्स ऑफ अ पर्टिकुलर आइडियोलॉजी. तो एक मेरे मन में ये बायस ये पैदा होता है, देयर इज अ रीजनेबल बायस इन द माइंड ऑफ दिस ऑनरेबल कोर्ट. कि मैं उनकी आइडियोलॉजी फॉलो करती हूँ. आप फॉलो करती हैं? नहीं, आप कह रहे हो. नहीं, मैं ये नहीं कह रहा. आप मैं ये ठीक- कह रहा हूँ यू माइट बी सिंपैथेटिक बिकॉज आप 4 बार गई हैं, यू माइट बी सिंपैथेटिक टू दैट आइडियोलॉजी. ठीक, कहने आप मतलब- आर्गुमेंट में आपने जो आर्गुमेंट किया, मैं केवल वही लिखवाऊंगी. आपका आर्गुमेंट मेरा आर्ग्यूमेंट मैं बता देता हूँ. मेरा आर्ग्यूमेंट क्या है? एज आई सेड, इट हैज टू बी द माइंड ऑफ द लिटिगेंट. आपके 4 बार जाने से मेरे माइंड के अंदर ये इंप्रेशन पैदा होता है कि उस पर्टिकुलर आइडियोलॉजी के प्रोग्राम में 4 बार जाने से, चूंकि मैं ऑपोजिट आइडियोलॉजी का हूं, विल आई गेट जस्टिस? So he also states that this court has attended some programs organized by Adhivakta Parishad, which which follows a particular ideology. He hasn't defined the ideology. Just say he. अरविंद केजरीवालांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आता माझा सवाल आपल्याच नेत्यांना आहे, आपल्याच माणसांना आहे. खरं तर सवाल म्हणण्यापेक्षा सवाल हा शब्द चुकीचा आहे, विनंती म्हणता येईल.
माझी विनंती राहील, आणि माझ्यातर्फे नाही, महाराष्ट्रातल्या नव्हे, देशातल्या नव्हे, जगभरातल्या लाखो नव्हे तर करोडो शिवसैनिकांच्या वतीने ही विनंती राहील. कारण आजवर शिवसेना एक वादळवर मांडलेले विचार, या माध्यमावर मांडलेले विचार हे काही माझे वैयक्तिक विचार नाही. अनेकांचे मेसेजेस येतात, अनेकांच्या प्रतिक्रिया पाहतो, तुमच्या व्हिडिओ खालच्या तुम्ही ज्या प्रतिक्रिया लिहिता त्या प्रतिक्रिया पाहतो, त्याच्यातून मला तुमच्या मनाची जाण होते. तुमच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत, काय सवाल आहेत, या सर्वांची जाण होते. आणि त्या सर्वांचा एकत्रित करून मी व्हिडिओ करत असतो. तुम्ही अनेकदा पाहिलं असाल, तुमच्या अनेक प्रश्नांना लागलीच दुसऱ्या दिवशी उत्तर असतं, आपल्या व्हिडिओतनं उत्तर असतं. अगदी तसंच आहे. काल अनेकांच्या मनामध्ये हे प्रश्न आले की जर अरविंद केजरीवाल तिथे स्वतः उभे राहत असतील ना, तर आपली केस ही अरविंद केजरीवालांच्या लाखपटीने जास्त महत्वाची आहे. माझी विनंती राहील आपल्या नेतृत्वाला सुद्धा, का आपण नाही तिथे जाऊन उभे राहत? आपण म्हणजे फक्त तुम्ही एकटे नाही बरं का, एकट्याने अजिबात नाही. आम्ही महाराष्ट्रातले लाखो करोडो शिवसैनिक यांच्यासह आपण ज्या वेळेस सारे तिथे दिल्लीमध्ये उभे राहू, ज्या ठिकाणी न्यायदेवतेचा पुतळा असेल त्या पुतळ्याच्या आसपास बसू, उभी दिल्ली पाहिल, महाराष्ट्र पाहिल. मला वाटतं पानिपतानंतर अशा प्रकारे महाराष्ट्र दिल्लीत अवतरल्याचं ते पहिल्यांदाच असेल. उभा महाराष्ट्र दिल्लीत ज्यावेळेस एकवटेल आणि महाराष्ट्र मायबाप न्यायदेवतेला विनंती करेल, न्यायदेवता, हा निर्णय शिवसेना ह्या 4 अक्षरांचा नाही, हा निर्णय शिवसेना या 4 अक्षरांचा नाही, तर हा निर्णय महाराष्ट्रातल्या नव्हे, देशातल्या नव्हे, जगभरातल्या करोडो शिवसैनिकांच्या हृदयाचा आहे. मायबाप न्यायदेवता, ह्या निर्णयाला तारीख एवढ्या करोडो शिवसैनिकांकडे पाहावं आणि त्यानंतर देताना विचार करावा की आपण ही तारीख एका पक्षाला देत नाही आहोत, एका याचिकाकर्त्याला देत नाही आहोत, ही तारीख आपण लाखो करोडो मनांना देत आहोत. याचा मायबाप न्यायदेवता तुमचा आदर ठेवून म्हणतो, विचार करावा. ज्यावेळेस लाखो शिवसैनिक तिथे दिल्लीच्या रस्त्यावर उभे राहून तो निर्णय पाहतील, लक्षात घ्या, नक्कीच शिवसेनेला न्याय मिळेल. मी म्हणणार नाही, मी कुठेही कधीही आजवर म्हटलं नाही शिवसेनेला न्याय द्यावा म्हणजे शिवसेनेच्या बाजूने निर्णय द्यावा. तुम्ही न्याय देवता न्यायाप्रमाणे वागावी, घटनेप्रमाणे वागावी, त्या नियमांप्रमाणे वागावी, आणि त्याप्रमाणे जर वागले गेले ना, शिवसेनेला आपोआप न्याय मिळेल. आज आम्ही सारे बघा, आपल्याला काय एका दिवसात आपण तिथे पोहोचणार नाहीत. तुम्ही म्हणाल हे इतकं शक्य आहे का ते तुम्ही म्हणताय, अर्धा दिवस आधी प्रयोजन करावं लागेल, एवढ्या ट्रेन मिळणार नाहीत, अर्धा दिवस लागतील तिथे जाऊन बसण्यासाठी, तिथे तयारी करण्यासाठी अर्धा दिवस लागतील. करू ना, करू. आपल्या शिवसेना ह्या 4 अक्षरांसाठी एवढं देखील करू. जर अरविंद केजरीवाल तिथे उभे राहत आहेत, स्वतः म्हणतायत, ते त्यांचा काय तो संवाद होता, केजरीवाल काय म्हणतात, यू हॅव अटेंडेड RSS प्रोग्राम 4 टाइम्स. जज स्वर्णकांता म्हणतायत, सो व्हॉट. केजरीवाल म्हणतायत, सो इट्स क्रिएट डाऊट इन माय माइंड समवन फ्रॉम अपोजिट आयडियोलॉजी इफ आय विल गेट जस्टिस फ्रॉम यू ऑर नॉट. खूप म्हणजे ह्या वाक्यांमध्ये सारं काही आलं. अपोजिट आयडियोलॉजीच्या कार्यक्रमांमध्ये बसल्यानंतर आम्हाला जस्टिस खरंच मिळेल का? ते भाऊ स्वतः आपली केस मांडतायत. इथे शिवसेनेची केस त्यापेक्षा खूप मोठी, प्रचंड महत्वाची आहे. मोठी म्हणण्यापेक्षा प्रचंड. असो, आम्ही महाराष्ट्रातले करोडो शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहोत, आमच्या नेतृत्वाच्या पाठीशी आहोत. जर अशा प्रकारे कधी तुम्ही निर्णय घेतला तर आम्ही सगळ्यात प्रथम तिथे उभे असू, हे मात्र तितकंच सत्य. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. येत्या 24 एप्रिलला शिवसेनेची केस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला आहे. माननीय कपिल सिब्बल, शिवसेनेचे वरिष्ठ वकील सुप्रीम कोर्टाचे, हे अतिशय हुशार वकील आहेत, अतिशय योग्य व्यक्तिमत्व तिथे आहे, आणि ही सुद्धा देशाची रत्नच आहे. ती कपिल सिब्बलांसारखी माणसं ही सुद्धा देशाची रत्नच आहेत. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.